चर्चेसाठी काय प्रयत्न झाला तुम्हाला? काही चर्चेसाठी लोक आले का? काही निमंत्रण? काय चर्चा करायची? 3 वर्ष झालं आंदोलन सुरू आहे. त्यांचं पाठ झालंय मराठ्याच्या मागण्या. काय चर्चा करायची? मला ठोक जागेवर निर्णय घेणार आहे मी आंदोलनात. मग ते मराठा कुणबी स्वतंत्र मंत्रालय असो, सारथीच्या सगळ्या योजना असो, परराज्यातल्या ज्या वैद्यकीय मध्ये तंत्र शिक्षणात त्यांनी ज्या सवलती लावल्यात, राज्यात लागलेल्या त्या परराज्यात शिकणाऱ्या पोरांसुद्धा लागलेल्या, हे पुरं घेतल्याशिवाय ओबीसीच्या सोयी सुविधा जी आर काढला तिची अंमलबजावणी केल्याशिवाय मी कुठंच थांबत नाही. मात्र तुम्ही तयार आहात का? जर सरकार चर्चा करायची चर्चेला मी कवा अंतराळात बसूनच येईन, काही अडचणच नाही कवा या. पण आता सुट्टी नाही हे ध्यानात ठेवायचं. तुम्ही म्हणता ना आता 5 दिवस 10 दिवस 2 दिवस 5 मिनिटं वेळ द्या, मी उठत नसतो, वेळ देत नसतो, आणि जे व्हायचं असेल ती तयारी ठेवली. आता तिघांनी मिळून आमचं जे हक्काचं द्या, आम्ही ओबीसीचं मागत नाही. आमचे 58 लाख नोंदी आहेत, त्याचे सगळे कुणबी प्रमाणपत्र द्या आणि दिलेल्याचा रेकॉर्ड द्या. कशावर डाऊट येतो सांगू? मी 1 वर्ष झालंय फडणवीस साहेबाला आणि विखे पाटलांना 58 लाख नोंदीचा डाटा मागतो. तुमच्याकडे पैसे नसतील, मीडियाच्या समक्ष बोलला, मी मीडिया चोरून काही करीत नाही, कारण हे फशीत येत म्हणून मीडिया समोर बोललो. तुमच्याजवळ पैसे नसतील तर 58 लाख नोंदीच्या झेरॉक्स आम्ही आमच्या पैशाने काढतो आणि आम्ही मराठ्यांना सांगतो ही तुमची कुणबी नोंद निघाली. त्यांना वाटलं असं याच्या हातात जर 58 लाख नोंदी दिल्या तर ह्यो खरंच मराठ्याला देईन, मग मराठ्याचं कल्याण होईल, आणि यांना करायचे वाटलं. 1 वर्ष झालं तुम्ही आम्हाला 58 लाख नोंदीचा डाटा देत नाही. कारण काय करायचं यांना तर त्या कमी करायच्या. एवढं का टार्गेट केलंय मराठ्यांना तुम्ही फडणवीस साहेब? कशामुळे तुम्हाला वाटोळा करायचं मराठ्यांचं? काय कारण आहे? कारण सांगता का? थोडंफार कारण सांगता का वाटोळा करायचं? का टार्गेट केला मराठा समाज? कशामुळे अन्याय करायला तुम्ही? का बरं तुम्ही प्रमाणपत्र रोखून धरलेत? हैदराबाद गॅजेटचा जी आर कोणी काढला? फडणवीस साहेब. तुम्ही मराठे खुश आहेत फडणवीस साहेब तेव्हापासून तुमच्यावर, पण तुम्ही प्रमाणपत्र देण्यात तितके मराठे दुखायला लागले. जी आर काढला 100% मान तुम्हाला दिला आम्ही, तुमची पाठ पण थोपडली की फडणवीस साहेबांनी कल्याण केलं. कल्याण रोखून धरलं. तुम्ही प्रमाणपत्र हैदराबाद गॅजेटनुसार वाटले नाही, व्हॅलिडिटी थांबवल्या, 58 लाखाचे कुणबी प्रमाणपत्र थांबवले. एकही केस तुम्ही मागे घेतली नाही, उलट वाढिल्या. बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्या नाही आहेत, ऊर्जा खातं फडणवीस साहेबाकडे आकडे टाकायचं लाईन मन. उदय सामंत साहेब MIDCचा काढला, बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकऱ्या मिळावत म्हणून. परिवहन मंत्री आपले ते प्रताप सरनाईक साहेबांनी काढले. ऊर्जा खाता फडणवीस साहेबाकडे जी आरच नाही काढला ऊर्जाचा, कारण बलिदान गेलेल्या कुटुंबांनी या तिन्हीपैकी जसं शैक्षणिक पात्रता असेल तिथं कुठेही घ्यावा, तुम्ही महावितरण मध्ये पण घ्या म्हणून काढला जी आर. तुम्ही नाही काढला. शिंदे समितीला 1 वर्ष झालं मुदत वाढ दिली, किती नोंदी रेकॉर्ड शोधला? नाही शोधला. सातारा संस्थांचं गॅझेटियर लावण्यासाठी 1 महिन्याचा वेळ मुंबईच्या व्यासपीठावर मागितला होता. 1 वर्ष झालं. काय वाचिता तुम्ही एवढं? कोल्हापूर संस्थांमध्ये 3,85,000 कुणबीच्या नोंदी आहेत. 9 लाख मराठी आरक्षणात बसते. मागितलं ओबीसीचं आम्ही, आमच्या नोंदी आहेत त्याच मागतोय आम्ही. नाही दिल्या तुम्ही. औंधचं पुण्याचं गॅझेटियर नाही दिलं. त्र्यंबकेश्वर मध्ये 23 खोल्या भरून आहेत संस्थांमध्ये पुराव्याच्या, नाही ना रेकॉर्ड घेतला. देवी लशीच्या रेकॉर्ड आहे, पूर्वी मृत्यू जन्माच्या नोंदी आहेत. बैल विक्री खरेदीला गेले तिथं सुद्धा नोंदी आहेत. कारागृहातला रेकॉर्ड जेल मधला तपासला नाही, तिथं नोंदी आहेत. जिथं जात लिहिली जायची पूर्वी वावर नसलं तरी पण नाही दिल्या. म्हणून हे निर्णायक आंदोलन होणार आहे. आणि मी आज आपल्या बीडच्या पत्रकार बांधवाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना एक विशेष महत्वाचं सांगतो. हे मात्र सगळ्यांनी कान उघडं ठेवून ऐका. माझे हात जोडून मराठ्यांना पाय पडून विनंती तुम्हाला, कारण हे विषय आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. हे सांगतोय, इथून पुढचं तरी सगळ्या मराठ्यांनी पूर्ण ऐका. सरकार म्हणतंय पेंडन्सी नाहीये, म्हणजे एकही प्रमाणपत्र आम्ही ठेवलं नाही, अर्ज आला नाही असं फडणवीस साहेब स्वतः म्हणतात. तर माझी आता मराठ्यांना महाराष्ट्रातल्या विनंती, 28 ऑगस्टला तुम्ही सगळ्यांनी आंतरराष्ट्रीय यायचंय. कुणी यायचंय? ज्याची कुणबी नोंद असून सुद्धा त्याला प्रमाणपत्र दिलं नाही, ज्याची नोंद आहे त्याने अर्ज करून आंतरवालीत यायचंय की मला माझी नोंद आहे, तरी या अधिकाऱ्याचं नाव लिहून आणायचं. या अधिकाऱ्यांनी नोंद असून सुद्धा कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही. क्रमांक 1. 2. ज्यांनी अर्ज केला कुणबी प्रमाणपत्रासाठी पण त्याला कुणबी प्रमाणपत्र दिलं नाही, कोण अधिकारी देत नाही आणि कोणत्या नावाने अर्ज केला त्याने आंतरवालीत येऊन बसायचं. तिसरा मुद्दा की ज्यांची व्हॅलिडिटी आहे
टाकलंय पण देत नाहीयेत. कोण अधिकारी देत नाही तो अर्ज घेऊन 28 ऑगस्टला अंतरवालीत यायचं. चौथा मुद्दा, ज्यांच्या ईडब्ल्यूएस मधून निवडी झालेल्या पण सरकारनं त्यांना नियुक्त्या दिलेल्या नाहीत त्या सगळ्या पोरांनी अंतरवालीत यायचं आपले अर्ज घेऊन. ज्यांची एसीबीसी आणि ईएसबीसी यामधून निवडे झालेल्या पण नियुक्त्या दिल्या नाहीत त्या सगळ्या मराठ्यांच्या पोरांनी अर्ज घेऊन अंतरवालीत येऊन बसायचे. जोवर तुमचं काम होत नाही तोवर अंतरवाली सोडायची नाही. बलिदान गेलेल्या कुटुंबांचे काय प्रश्न आहेत, त्यांना कुणाला नोकरी मिळाली, कुणाला निधी मिळाला नाही, यांनी सगळ्यांनी अंतरवालीत येऊन बसायचे. सगळ्यांनी. ज्यांचे अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून व्याज परतावा राहिले, सरकार म्हणतंय व्याज परतावा आम्ही एकही ठेवला नाही. मला दाखवून द्यायचंय सरकारला की हे व्याज परताव्याचे पोरं इकडे येऊन बसलेत, आत्ता व्याज परतावे सगळे दी. जर तुम्ही आला नाहीत म्हणजे सगळे विषय म्हणतो आम्ही, कुणबी प्रमाणपत्रावाले, नोकरीवाले, व्हॅलिटीवाले, ज्यांच्याकडे रेकॉर्ड आहे ते, हे जर आले नाही तर सरकार, तुम्ही नाही आले तर मी बी काही बोलू शकत नाही. मी म्हणणार खरंच प्रश्न नाहीत तुमचे. जर प्रश्न आहेत तुम्ही अंतरवालीत येऊन बसा, सुटूस तर माघारी जायचं नाही. मी बिऊ आंदोलन सोडत नाही, सगळ्या मागण्या मान्य होतील.